डोकेदुखी हा आजार सामान्य समजला जातो. ही समस्या एकदाही झाली नाही असा व्यक्ती क्वचितच असेल. कधी कधी ही डोकेदुखी असह्य होते. गडहिंग्लज तालुक्यात एक शाळकरी मुलीला असलेला हा आजार वाचून तुमच्याही पोटात भीतीचा गोळा उठेल. श्रावणीचे वडील प्रकाश गोरुले हे शिक्षक असून सरंबळवाडी माध्यमिक शाळेत कार्यरत आहेत. वडिलांच्या शाळेतच ती 10वीच्या वर्गात शिकत होती. श्रावणीला गेल्या 5 वर्षापासून डोकेदुखीचा त्रास सुरू होता. तेव्हापासून श्रावणीवर उपचार सुरू होते. याच महिन्यात 1 जानेवारीला डॉक्टरांनी औषधाचा डोस बदलून दिला होता. मात्र त्यानंतरही काहीच फरक पडला नाही. सततच्या डोकेदुखीला श्रावणी कंटाळली होती. ती हळूहळू नैराश्यात जात होती. वैद्यकीय उपचार थकल्याने तिला मानसोपचार तज्ज्ञांना दाखवण्यात आलं. तिथंही श्रावणीच्या पदरी निराशाच आली. फरक पडत नसल्याचं पाहून गेल्या 4 दिवसापासून कोल्हापुरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी वडील नेहमीप्रमाणे शाळेत गेले. आई आपल्या कामात गुंतली. अशात श्रावणीने राहत्या घरातील छताला दोरीने गळफास घेतला. आईने काम आटपून घरात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर तिला जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. श्रावणीच्या आजारपणाबद्दल परिसरात माहिती होती. तिचा आजारासोबतचा संघर्ष शाळेतही परिचित होता. गेल्या 5 वर्षापासून श्रावणी आपल्या डोकेदुखीशी झुंजत होती. गेल्या 5 वर्षात तिने विविध डॉक्टरांकडे उपचार घेतले. कित्येक तपासण्या, रिपोर्ट या सर्व गोष्टीतून तिने आपला संयम ढळू दिला नव्हता. यंदा 10वीचं वर्ष त्या डोकेदुखी थांबेना अशात श्रावणी हळूहळू नैराश्यात जात होती. सोमवारी अचानक तिने टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.